नमस्कार. आपण आत्ताच न्यूज यात्रा पाहायला सुरुवात केलेली आहे. बोलो जुबा केसरी, दाने दाने में है केसर का दम अशी जाहिरात करणाऱ्या अभिनेत्यांना आता तुकाराम मुंढे यांनी दणका दिलेला आहे. शाहरुख खान सह टायगर श्रॉफ आणि आणखी काही कलावंतांना अन्न व औषध प्रशासन विभागाने नोटिसा बजावलेल्या आहेत. अर्थात या नोटिसा काही यांना पहिल्यांदा बजावलेल्या नाही. हे न्यूज यात्राच्या या व्हिडिओमध्ये आपण पहिल्यांदाच सांगून टाकतो आहोत. 2023ला सुद्धा अशा प्रकारची कार्यवाही झालेली होती. पण यावेळच्या कारवाईच्या मागे तुकाराम मुंढे असल्यामुळे आता यातून यांची सुटका होण्याची शक्यता कमी आहे. तुकाराम मुंढे यांनी एकूणच अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार घेतल्यानंतर राज्यभरामध्ये कारवाई करण्याचा धडाका लावलेला आहे. आज आपण तुकाराम मुंढे यांनी गुटखा आणि विमल याच्या जाहिराती करणाऱ्या अभिनेत्यांवर केलेल्या कारवाईसोबतच राज्यभरामध्ये त्यांनी गुटख्यावरती कशा पद्धतीने कारवाईचा दणका उगारला आणि त्यामध्ये काय काय त्यांनी आतापर्यंत केलेलं आहे हे समजून घेणार आहोत. खरं तर अशा पद्धतीच्या जाहिराती करणं हे माध्यमांना सुद्धा बंधनाचा असायला पाहिजे. हा एक मुद्दा या निमित्तानं चर्चेला यायला हवा. कारण कारवाई ही अभिनेत्यांवर, उत्पादकांवर, जाहिरात तयार करणाऱ्यावर केली जाऊ शकते. उत्पादन करणारे, वाहतूक करणारे, त्याचा साठा करणाऱ्यांवर केली जाऊ शकते. तशीच ती जाहिरात प्रसारित करणाऱ्यांवर का केली जाऊ नये हा प्रश्न आम्ही न्यूज यात्राच्या निमित्ताने आज पहिल्यांदा विचारत आहोत. यापूर्वी अनेक प्रकारच्या जाहिराती माध्यमांनी नाकारलेल्या होत्या. आपण अभिनेत्यांची चर्चा करत असलो तरी प्रसार माध्यमे यातून सरळ बाजूला पडतात आणि आमची काहीच जबाबदारी नाही, हातोड करतात. प्रसार माध्यमे विशेषतः मेनस्ट्रीम मीडिया याच्यातून बक्कळ पैसे कमावतो आणि त्यांना पैसे मिळत असल्यामुळेच या जाहिराती लोकांपर्यंत जातात. हेही सुद्धा कटू सत्य आहे. त्यामुळं नवीन ॲक्ट येण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या उत्पादनाच्या जाहिराती या पद्धतीनंच त्याला शुगर कोटेड असं म्हणतात. थेट विमल गुटख्याची जाहिरात विमल उत्पादक करत नाही, मात्र केसरमध्ये प्रत्येक दाण्यात केसर मिसळलेलं आहे असं पान मसाला म्हणून त्याची जी जाहिरात केली जाते ती एका अर्थाने गुटख्याचीच जाहिरात अशी. अशाच पद्धतीने अनेक दारूच्या कंपन्यासुद्धा शुगर कोटेड ॲड करतात आणि त्यांच्यावर कुठल्याही बंधन नसतं. त्यामुळं शुगर कोटेड ॲडची एकदा व्याख्या तयार करणं आणि त्याच्यावर बंदी घालणं या अन्न व औषध प्रशासनासमोरचं आव्हान असणार आहे. हा एक नवीन मुद्दा आपण तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आणून देतो आहोत. आता मुद्दा असा आहे की ह्या ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत त्याच्यामुळं खरंच अभिनेत्यांवर कारवाई होईल का नाही हा आपण शेवटच्या टप्प्यामध्ये त्यावर आपण बोलणार आहोत. पण मी आधी जो मुद्दा मांडलेला आहे की प्रसारमाध्यमांवर बंदी घालायला हवी, त्यामध्ये NDTV जेव्हा स्वतंत्र चॅनल होतं त्यावेळेस त्यांनी तोंडाला लावण्याची जी क्रीम येते तर त्या क्रीममुळे कोणालाही गोरा रंग येत नाही म्हणून क्रीमच्या जाहिराती नाकारलेल्या होत्या. सकाळ वृत्तपत्र समूहाने गुटख्याच्या जाहिराती आम्ही छापणार नाही म्हणून अशी भूमिका घेतली होती, परंतु तो त्यांचा स्वतंत्र निर्णय होता. आजकाल आपण बघितलं की जादूटोण्यापासून तर कुठल्याही पद्धतीच्या जाहिराती छापल्याही जातात आणि प्रसारितही केले जातात. त्यामुळे शुगर कोटेड जाहिरातींच्या बाबतीमध्ये जसं अभिनेत्यांवर पाऊल उचललं तसं प्रसारमाध्यमांवर अन्न व औषध प्रशासन विभाग उचलू शकतं का, त्यांना कायद्याने तसा अलाउड आहे का, इथपासून आपल्याला त्या चर्चेला सुरुवात करावी लागणार आहे. पण सध्या तसे कायदे अस्तित्वात नसल्यामुळे प्रसारमाध्यमं याच्यातून दूर येत आहे. विमल गुटख्याच्या निमित्ताने शाहरुख खान आणि काही अभिनेत्यांना, टायगर श्रॉफ यांच्यासह अभिनेत्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत. त्यांना तिथं 15 दिवसाची मुदत दिलेली आहे. त्या 15 दिवसामध्ये त्यांचं काय म्हणणं येतं त्यावर आपलं लक्ष असणार आहे. पण सध्या तुकाराम मुंढे यांनी ज्या धडाका लावलेला आहे त्या बाबतीमध्ये आपण माहिती घेणार आहोत. सध्या राज्यभरामध्ये गुटख्याच्या बाबतीमध्ये जी दणकेबाज कारवाई सुरू आहे तर त्या बाबतीमधली आपल्याकडे जी आकडेवारी आली आहे एकूण 1131 तपासण्या झालेल्या आहे. त्यामध्ये सरासरी दररोज 20पेक्षा जास्त ठिकाणी तपासणी होतोय. 5.55 लाख म्हणजे 5,55,00,000चा गुटखा आत्तापर्यंत जप्त करण्यात आलेला आहे. 457 जणांना या प्रकरणामध्ये राज्यभरामध्ये अटक करण्यात आलेली आहे. 519 गुन्हे दाखल झालेले आहे. तुकाराम मुंढेंच्या या कारवाईमध्ये 701 जणांना अटक करण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, 457 जणांना आपण अटक केलेली आहे असं म्हटलं होतं, पण 519 गुन्ह्यामध्ये 701 जणांना अटक करण्यात आलेली आहे. 407 आस्थापना विभाग म्हणजे 407 ठिकाणी त्या ऑफिसेस सील करण्यात आलेले आहेत. याशिवाय 78 वाहनं जप्त करण्यात आलेली आहे. आणि आता जो आकडा येतो आहे आपल्याकडे तो 15 कोटी रुपयांचा गुटखा आतापर्यंत जप्त केलेला आहे. गुटखा पान मसाल्याच्या नावाखाली 658 आउटलेट जे होते ते सुद्धा सील करण्यात आलेले आहे. त्यामुळं ही कारवाई आधीची जी आपण सांगितली ती वेगळी आणि आत्तापर्यंतचा 11 कोटी रुपयांचा गुटखा प्रशासनाने जप्त केलेला आहे. 5,55,00,000चा जो आकडा होता तो 11 कोटीपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ही इतकी धडाकेबाज कारवाई सुरू असताना टी व्हीवर मात्र रोज जाहिराती येत होत्या
शुगर कोटेड जाहिराती ज्याला आपण म्हणत होतो, दाणे दाणे में हे केसर कदम असे आपल्याला सांगत होते, पण त्याच दाण्याच्या केसरमध्ये, त्याच प्रॉडक्टमध्ये, तशाच पॅकिंगमध्ये गुटखाही विकला जात होता. हे तुकाराम मुंडेंच्या लक्षात आलं. त्यामुळे शुगर कोटेड ॲड करतो म्हणून, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणून, या गुटख्यावर कारवाई झालेली नाही, शुगर कोटेड ॲड केली म्हणून प्रत्येक दाण्यामध्ये केशर असतो, तर प्रत्येक दाण्यातलं केशर आता यांना शोधून द्यावं लागणार आहे. त्यामुळे 15 दिवसामध्ये आता टायगर श्रॉफ आणि यांना तुम्ही जी जाहिरात करतात त्या बाबतीमध्ये आपलं म्हणणं सादर करावं लागणार आहे. आणि आता तुम्ही जाहिरातीत जे सांगतायत की प्रत्येक दाणे दाणे में हे केशर कदम, तर केशर कदम तुम्ही आणला कुठून, या असं सांगून त्यांना आता एक दम दिलेला आहे. त्यामुळं पुढं काय होतं ते बघूया. नवीन जे धोरण आलेलं आहे, जे अर्थात 2000, मी आधी सांगितलं होतं व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी, की तुकाराम मुंडेंनी आत्ता जी कारवाई अभिनेत्यांवर केलेली आहे, अशा पद्धतीची कारवाई 2023ला तुकाराम मुंडे आयुक्त नसताना सुद्धा झाली होती. ते केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन निरीक्षकांनी केली होती. त्याच्यामध्ये त्यांनी नवीन कायद्यानुसार, म्हणजे त्यावेळी जो कायदा अस्तित्वात आला होता, त्यामुळे जबाबदारी निश्चित केली होती की जाहिरातीचा उत्पादक, जाहिरातदार आणि ब्रँड अँबॅसेडर या सर्वांवर कारवाई करण्याचा अधिकार आता केंद्र सरकारच्या अन्न व औषध प्रशासन विभागाला आहे. औषधे व जादूटोणा विरोधी कायदा 1954 अंतर्गत त्यावेळी राज्यभर छापे टाकलेले होते. भ्रामक जाहिराती ही त्यांच्या सेफ फूड अँड सेफ ड्रग मोहिमेचा एक त्यावेळचा भाग होती. त्यामध्ये त्यावेळचं मी सांगतो, आत्ताची कारवाई नाही, तुम्ही नीट ऐका. त्यावेळच्या कारवाईमध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण यांना विमल जाहिरातींबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. आणि त्यावेळी मात्र अक्षय कुमार यांनी असं सांगितलं होतं की इथून पुढे मी अशा पद्धतीच्या जाहिराती करणार नाही. त्यांनी त्यावेळी शपथ सांगितली होती, शपथेवर सांगितलं होतं की मी अशा पद्धतीच्या जाहिराती करणार नाही. आणि 16 ऑक्टोबर 2023ला या तिघांवर कारवाई झाली होती, शाहरुख खान, अक्षय कुमार, अजय देवगण. आणि त्याच्यानंतर अलाहाबाद हायकोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये सुनावणी झालेली आहे. त्यामुळे ते प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. आणि दरम्यानच्या काळामध्ये अमिताभ बच्चन यांनी मात्र स्वतः करार रद्द करून, विमेलसोबतचे करार रद्द करून जाहिराती नाकारलेल्या होत्या. त्यामुळं आत्ता तुकाराम मुंडे यांनी ज्या नोटिसा बजावलेल्या आहेत, तर यापूर्वी अशाच पद्धतीच्या कारवाई झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात दंड अथवा दंडात्मक कारवाई किंवा कुठल्याही प्रकारची पुढची कारवाई, थेट शिक्षा होईल अशी कारवाई अभिनेत्यांवर झालेली नाही. त्यामुळे तुकाराम मुंडे आता यावेळी 15 दिवसाच्या नोटिसीनंतर काय भूमिका घेतात, आणि त्याच्यावरच या दाणे दाणे में हे केशर का दम, तो केशर का दम आता तुकाराम मुंडेमध्ये किती आहे आणि अजय देवगणमध्ये आणि इतर अभिनेत्यांमध्ये किती आहे, हे पुढच्या काळामध्ये स्पष्ट होईल. त्यामुळे आता तुर्तास नोटिसा बजावलेल्या आहेत, त्यातून ते कसे बाहेर पडतात, की त्यांच्यावर खरंच कारवाई होती, हे आपल्याला बघायचं आहे. त्यामुळे आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.